पोरायच्या बापायला फिरत बघावं लागायले. आमच्या बाब्याला कहाबोबी भेटायची, आमच्या बाब्याला कहाबोबी भेटत. इतकी परेशानी. कारण मधल्या काळामध्ये 35 वर्ष इतका सूड घेतला पोरायनं, इतका सूड घेतला. 25 मुली बघायच्या. तिला नापास, तिला नापास, तिला नापास, तिला नापास, तिला नापास. आता काहीच नाही. काळ बदलत असतो. काळ कोणाच्या बापाची जहागिरी नाही सज्जनानं, मर्यादा ठेवली पाहिजे. एक माहिती आहे का तुम्हाला, बाबाजी आपल्या लहानपणी मालक गड्याला तुडीत होते. काम करणाऱ्या गड्याला उशिरा जर उठला ना तो झोपीत तुडीत होते, झोपीत तुडीत होते. आता गड्याला बोलता येईल ना, बायकोपेक्षा गड्याला जीव लावा लागायला. बायकोपेक्षा जीव. बायकोला राग आला तर 2-4 दिवस माहेरात जाईल, आणि असलं हिशोबात माहेर तर जाईल. हिशोबाच्या पलीकडे असल्यावर ती तिकडे बी जात नाही. जरा शिवटवट करीन, फुगन, गपचित बसन, काय करणार नाही. पण गड्याच्या विरोधात गेलं ना, मग वघारात आपल्यात काहीच फरक नाही. वघारू कळालं ना तुम्हाला म्हशीचं, त्याला दोरीनं बांधलंय म्हणून माईला पेता येत नाही, आणि मालकाला धार काढता येत नाही म्हणून काळाच्या आपल्याला. इतकी परिस्थिती बिकट. चला, पशुच्या कुळातली भेटल कसा, पण अस्मिता ठेवली, अंतकरणात भाव ठेवला, इच्छा ठेवली. त्याला पाहत पाहत त्याच्या रूपाचं वर्णन करीत मृत्यू पावली. पुनर्जन्म पुन्हा अस्वलाचाच. जामवंती म्हणून जन्माला आली.